नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आपल्या स्वामींच्या पूजेपासून. खूप दिवसांनी म्हणजे कसं आठवड्यातनं एखाद्या दिवशी स्वामींची पूजा माझ्याकडे असते. जर हे एखाद्या दिवशी लवकर कामावरती गेले नेहमीपेक्षा, तर स्वामींची पूजा माझ्याकडे असते. तर इकडे बघू शकता, छान असं स्वामींना आंघोळ वगैरे घालून घेतली आणि माझ्या आवडीचं वस्त्र घातलेलं आहे. हे वस्त्र आज मी घातले, हे मी माझ्या हाताने शिवलं. म्हणजे आजपर्यंत जेवढी मी वस्त्र स्वामींना वेगळी घालते ना, तर ती सगळी मी स्वतः मशीनवरती शिवलेली आहे. तर मला कपडेसुद्धा शिवायला येतात बरं का. सगळ्या प्रकारचे ब्लाऊज, ड्रेस, सगळं काही जे आहे ते लहान मुलींचे ड्रेस, सगळं काही माझ्या अंगामध्ये कला आहे, सगळं मी शिकलेले आहे. माझ्या नवऱ्याने अजिबात मला अडाणी ठेवलेलं नाही. जी मला शिकायची इच्छा होती ते मला सगळं शिकवलेलं आहे पुण्यामध्ये असताना. त्यामुळे मला सगळ्या प्रकारचे कपडे शिवता येतात. अगदी मुलांचे कुर्तेसुद्धा शिवते मी. इतक्यापर्यंत माझं सगळं छान शिवण क्लास झालेला आहे. इकडे स्वामींची छान सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि खरंच पूजा झाल्यानंतर एक वेगळीच एनर्जी घरामध्ये येते, खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि मग दिवस खूप छान जातो. तर इकडे स्वामींची पूजा कशी केली हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. खूप सुंदर वाटतं आणि मस्त अशी आजची देवपूजा झालेली आहे. आता करायची आहे आपल्या देवघरातल्या देवांची पूजा. इकडे कलशाला मस्त असं, कलशातल्या नारळाला मस्त असं मळवट वगैरे भरून घेतला, नारळ धुवून घेतला आणि बघू शकता नारळाचा कोंब जो आहे ना, तो छान आला आणि इकडे जे आहे ते दिसतंय कोपऱ्यामध्ये त्याचं पान वरती यायला लागले. आता तो वरती आला ना नारळ, खूप छान दिसेल, सुंदर दिसेल बरं का ते नारळ. आणि देवपूजा वगैरे झाली आजची. मस्त अशी भरपूर फुलं बागेमध्ये निघतात, त्यामुळे पूजा करायला आणखीनच जास्त हे होतं आणि फुलं तोडायचा काय मोह काय आवरत नाही. तर चला, तर आता ड्रायफ्रूटचे पावडर जी आहे ना ती संपलेली आहे. तर बघा, केसांपासून नखांपर्यंत ही उपयोगी ठरते ही पावडर किंवा ह्याचे लाडू. तर मी नेहमी बनवत असते, तुम्ही तर व्हिडिओमध्ये खूप वेळा तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर आता मी तीच पावडर बनवून घेत होते. तर त्याच्यामध्ये बघा, काजू बदाम थोडेसे तुपात भाजून टाकते, म्हणजे आपल्या ह्या खजूर, त्यानंतर अक्रोड, मकाने, हे सगळं जे आहे ना ह्याची पावडर करून ठेवत असते, तुपामध्ये भाजत असते आणि ही पावडर करून ठेवत असते. आणि रोज बघा, आम्ही घरातले सगळेजण एक फुलपात्र दूध घेतो आणि त्याच्यामध्ये 4-4 चमचे हे पावडर टाकतो आणि सकाळी रोज आम्ही चहा वगैरे कोणीही पित नाही, सकाळी तीच पावडर आम्ही दुधाबरोबर खात असतो. त्यामुळे माझं कॅल्शियम वगैरे कमी होतं, केस गळायला लागले होते, थायरॉईडचा प्रॉब्लेम होता. हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ना माझे थोडे कमी झालेले आहे. जवळपास कसं आहे बघा, कुठलाही रिझल्ट आहे ना लगे येत नसतो, लगे 4 दिवसात नाही. आता मला हे 3 महिने झाले मी रोज खाते ना, तर मला आता 3 महिन्यानंतर रिझल्ट जाणवायला लागलेला आहे. माझी केस गळती पूर्ण थांबलेली आहे आणि बरेचसे माझे शरीराचे सांधेदुखाचे प्रॉब्लेम होते ते सुद्धा कमी झाले. चला, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.